वांग्याचं भरीत बघा, फरशीची भाजी, बटाटा टाकून आणि ओलं खोबरं टाकलंय, कांदा. येते बापली, येते का? हा मग या लवकर, आवाज देतो बरोबर या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि वेळ आहे सकाळची, वाजलेत 11 आणि तुम्हाला मज्जा बघायचे. ठेकेदार बघा, ठेकेदार बघा कुठं उभा आहे. अरे हो, मॅटचं वाटोळं वाटोळं वाटोळं. आतून जाऊया, बाहेरून नको. हो वरती टाळा नाही ना लावलाय, इथून जाऊया. थांब, चप्पल आहे. टाळा लावलाय? नाही, नसेल लावलं, नसेल लावला. चला थोडं वर जाऊया आता. गरम होतंय मरणाचं. पाऊस काय आज आला नाही, पण पावसासारखं वातावरण झालंय, नुसतं ढगाळ वातावरण आहे. पावसाचा तपास नाही. जरासा आला त्या दिवशी, रात्रीचा पडला गेला. ते झाडं बघा किती मस्त आहे. नारळांनी चांगला जोर धरलाय बघा. नाही ना, इथं पपई इथं बघा, पपई पण मस्त आहे. भाई इकडे या, भाई लय मोठे भाई आहेत तुम्ही, या इकडे. चला टायगर, वर गेली ना मग परत तुला येता येणार ना. मी दरवाजा लावून घेईल, दरवाजा लावून घेईल. मग ये लवकर वरती, बघू नको लगेच माग. उभं राहण्याची स्टाईल बघा ना, एकदम एखाद्या पोरीच्या वरती पर असा पोच देऊन उभं राहिलं, असा पर असा. आपण कसं पाय क्रॉस करून फोटो काढतो तसा आहे तो. येते बापली, येते का? हा मग ये लवकर, आवाज देतो बरोबर या. ते उंदुडी आली माझी उंदुडी. चला आपल्या टेरेसवर चल. टाळा लावलाय का? अरे देवा, बरोबर बोलले टायगरची बाप्पा. टाळा लावला असेल, चावी घेऊन जा. झाले वांदे. थांब, आली चावी घेऊन आता. थांब, मी मैदानात येणार नाही. हा, मी आता सांगतो. तुला जायचं ना, तू एकटा जा मैदानात. हां, टेरेसवर चल, टेरेसवरती चल, टेरेसवर या. इकडं मैदानात नको, पाऊस आला तर वांदी होती. चल वरती. कुठं जाऊन कुठं नाही असं होतंय त्याला नुसतं. दमले लागतो वर चढल्यावर. मनासारखं वाटेल ना, असं पाऊस पडला नाही अजून. पाऊस पडल्यावर बघा खुर्च्यांवर पाणी. खुर्च्या असं करून ठेवल्या पाहिजे म्हणजे पाऊस पडला ना. तुला नाही जमत अजून इकडे यायला? नाही जमत? किती ऊन लागतंय इथं. खरंच सावली लागते. टायगर बरोबर हा कोपरा धरतो ना त्या झाडांमुळं. वातावरण एवढं ढगाळ झालंय ना, आणि ऊन पण आहे. ऊन म्हणजे गरमी आहे. ऊन येतोय जातोय मध्ये असं झालंय. पाऊस असा वाटते पडेल म्हणून, खूप जोराचा पडेल, पण असं ढगाळ होतंय. एकदम काळोख अंधार होऊन येतोय. पाऊस काय पडत नाही. येतो पाऊस रिमझिम. काल तर दिवसभर नाही आला, रात्री पडला का नाही काय माहिती नाही मला. हा बघा, यांनी बरोबर कोपरात धरलाय. इथे बरं वाटतंय, त्याला गार वाटतंय ना. रात्रीचं थंड वाटतं. रात्री पण आम्ही टेरेसवरती आलेलो, पण रात्री ना एवढं गार वाटत होतं ना, हवा पण मस्त सुटलेली. चला तर जातो खाली आणि ह्याला कबूतर सोड चल. रात्री सुजल आहे ना, उशिरा आला, कुठंतरी गेलेला. तर
ती कबूतर 10 वाजेपर्यंत अशीच हा कोपरा धरून बसलेली बिचारी एका कोपऱ्यात. मी आली, मी हे दरवाजा खोलून ठेवली, म्हटलं जाऊन बसतील. नाही, मग साक्षीला सांगितलं. साक्षी आणि राणी दोघीजणी आल्यावरती त्यांनी टाकले अर्धे, पण 2 एवढे हरामी आहेत ना, ते रात्रीचे पण वरती उडान घेत बसलेली. चल चल, रात्रीचे पण उडत होते असं. मित्रांनो, वेळ आहे रात्रीची आणि माझं जेवण इथं अर्ध झालेलं आहे, फक्त चपात्या राहिल्या. तर इथं बघा मी काय बनवलं, वांग्याचं भरीत आणि इथं आहे फरशीची भाजी. आणि हा हिरो आला लगेच. बघा मी बोलायला जशी लागली ना तसं लगेच येतो, तर बरोबर माहिती मम्मी आता माझी व्हिडिओ बनवायला लागली. तर हे बघा फरशीची भाजी, बटाटा टाकून आणि ओलं खोबरं टाकलंय, कांदा, लसूण, हिरवी मिरची, थोडा मसाला पण टाकलाय, हळद, हे सगळं त्याची फोडणी देऊन आहे ना टाकली आहे ना. आलाय बघायला. काय करते ही साक्षीने इथं कोथिंबीर मला साफ करून दिले, कढीपत्ता पण असा डब्यात भरलाय. आणि हा साहेबराव आलाय घालीतून मस्त फिरून तिला बिचारीच्या त्याच्यावरती. नाही का घरात झोपलेला चपात्या राहिल्यात फक्त, तर चपात्या करायच्यात. बरीच एक जण कमेंट करते की ताई तुमचं किचन खूप आवडतं, तर खूप खूप धन्यवाद. आणि किचन नीट नेटकं पण ठेवते ना मी तसं, त्याच्यामुळे नाही ते का. टोमॅटो नाही दिला, टोमॅटो द्यायचा नाही द्यायचं बोलतात. हां, खूप जण बोलतात की टोमॅटो देऊ नका, आणि खरंच ते काय मी लय जणांचं ऐकलंय पण आहे. पण आता हा खूप वर्षापासून खातोय, गेली 5 वर्षापासून खातोय, त्यामुळे त्याला तरी फेवरेट आहे त्याचं. आणि त्याचं फेवरेट पण आहे. त्याला काय एवढं अजूनपर्यंत टोमॅटोमुळे झालं नाही त्याला. तिकडं हा बघ, चल अगं हा हिरवं जे काय बघेल ना ते मागतं नुसतं खायला. चल गो बॅक. हे मांजर आली, गेली, पकड. याला जाऊ. हे बघा, हे त्या दिवशी डिमार्ट मधून मी ड्रायफ्रूट आणलेले ना, तर त्याचे लाडू बनवायचे. ड्रायफ्रूट, खजूर याचे. तर आता ते मी बारीक करून घेते पहिले. म्हणजे लाडू आता नाही काढणार, तर ही पूर्व तयारी आहे, हे करून घ्यायचे. तर हे बघा, या अर्धे मी केले आहे ना, बारीक अशी स्लाइस बनतात मस्त. आता हे बारीक करायचे. बदाम आहे, ह्याचं काय नाही आहे ना, किसमिसचं जास्त खाल्लं ना. आणि हे पण आणले अंजीर. कधी अंजीर आणत नाही, पण यावेळेस आणले. तर हे काही एवढं नाही आता मी करत बसणार आहे, थोडंच करणार आहे, कारण खजूर येणी आणले फक्त अर्धा किलो. अजून अर्धा किलो आणायला लागणार आहे मला. हे बघा, याचं असं मस्त बारीक होतात आहे ना, आणि ते ॲडजस्ट करायला पण आहे. हे बघे थोडंसं ठीक आहे. तो बघा आला परत. गेली मांजर गेली का. अरे शाबाश. कुठे पळवून आणला. कुठे ए बाबा, प्रदक्षिणा घालू नको. दुपारचं असंच करतो आम्ही. जेवायला सकाळचा नाश्ता करायला बसलो ना आम्ही टायगर जेव्हा एकदा निमित्त. दादा हा पोरगा कुठून येतो, याला काय मनात येतं काय माहिती, तिकडून असं येतो आणि ना माझ्या इथून असा येऊन प्रदक्षिणा घालून असा इकडून निघून जातो. त्याच्या बापू मध्ये आला प्रदक्षिणा घालायला, रोज असंच करतो. याची रेसिपी तुम्हाला मी उद्या नक्की दाखवेल, कारण अजून याच्यामध्ये तूप पण आणायचं. तर तूप मी आणणार आहे डेअरीमधून. मी डीमार्टला नाही घेतलं, डेअरीमधलं तूप आहे ना ते चांगलं असतं, तर मी तिथूनच आणणार आहे साजूक तूप. हे ना, तर आता म्हटलं चल वेळ आहे थोडासा, तर पटकन ही बारीक करून घेते. दोघी पण आले, यांना अर्धे चांगले थोडीशी. हे बदाम आहेत ना, ते बदामच फक्त हे करायला, बारीक करायला वेळ जातो, कारण जोर द्यायला लागतं. बदाम थोडे टाईट असतात ना, कडक असतात म्हणून. आता ही साक्षीला घे, साक्षीची लई नाटकं चालली. ए बाबा, मी नाही त्याने आत कापल. आत बीत काय नाही, याच्यावरती ठेवायचं फक्त. तर ते जोर द्यावा लागतोय ना. डब्बा दे मला दादांनी. व्हिडिओमध्ये आहे ना माझा आवाज खूप मोठा येतो. तर आमचे घर असे उंच आहेत आणि मोठे आहेत, त्यामुळे काय होतंय आवाज घुमतो. आणि त्यात मला स्पीकर देवाने एवढा मोठा दिलाय ना की मला कसलीच गरज नाही, माईकची गरज नाही कॅमेऱ्याला. एवढा स्पीकर ऑलरेडी नॅचरली दिलेला आहे, त्यामुळे काय होतं खूप आवाज बारीक करायचं बघते. आता पण बघा एकदम हळू बोलायचा प्रयत्न करते, पण तरी पण आवाज मोठाच येईल तुम्हाला. असं झालंय माझं. आणि आमच्या घरात सगळ्यात माझा आवाज मोठा आहे ना, आहे ना.
आणि हिचा माझा आणि तुझ्या माझा हिचा आहे, पण मी हळू बोलण्याचा प्रयत्न पण करते, पण मला तो जमतच नाही. माझा नॅचरली आहे तसं पाहिजे. आणि सगळेजण कमेंट करतात की काय आवाज आहे, काय आवाज आहे, जरा आवाज कमी करा. खरोखर मला पण वाटतं, कारण मी बाकीचे इतरांचे व्हिडिओ बघते ना, त्यामध्ये सर्वांचे आवाज असे बारीक आहेत. मी पण तसंच बनवण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि करते सुद्धा, पण आवाज ऑटोमॅटिक. पण नाही एवढं पण नाही काय वाटत. म्हणजे एखाद्याला त्रास होत असेल एवढा पण मला तर नाही वाटत की काय पण आवाज होतो का नाही हा. खरंच. आवाज मला पण असं वाटतं की बारीक आवाज ठेवावा म्हणून. धर चल घे ठेव, जास्त झाली झाली. आता हे चाललंय, राणी करून देते मला बारीक. हिला अवघड कामं नको, हिला आजीबाई सारखी कामं पाहिजेत. भाज्या निसायला, कांदा कापायला, ही अशी कामं हिला आवडतात बरं काय बोलला. लसूण पण सोलायला. लसूण सोलायला, हा लसूण पण मला असा 4-5 दिवसाचा सोललेला लागतो. आणि मला लसूण जेवणामध्ये चांगल्या प्रमाणात लागतं, तर मी लसूण पण सोलायला हिलाच देते. करते बिचारी, कशाला तिला नावं ठेवायची, पण करते आहे ना. तर आता हे अवघड काम आहे थोडंसं. ती घाबरते कशाला, हात कापलं होते माझा. त्याच्यात हात नाही कापणार, त्याच्यावरती आहे. पण चटकला तर बोलते उगाचच नको आहे ना. कामाची वांजी एक तर बिचारीला जेवण बनवायची कामं दिली त्या लोकांनी दिवसभर. आमची शेफ आहे ती, मास्टर शेफ. दिवसभर अशी काय ना काय रेसिपी करत असते आणि आमच्यावरती प्रयोग करते बरं. काय रेसिपी बनवलं ना की मला वाटून दिले, बनवलं ते बनवलं. आम्ही खायचं काम करतो आपलं. चांगलं आहे, खावा असं. चला मित्रांनो, आता जेवण बनवायचं. चपात्या पण करायच्यात माझ्या, आहे ना. झाल्यात बारीक. हे बघा कसे बारीक होतं. आता व्हिडिओ संपवायची वेळ आलेली आहे. तर चला भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि हाईपसुद्धा करा. नवीन असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. लवकरच आपले 10,000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. त्याचा देखील व्हिडिओ आपण बनवूया सेलिब्रेशनचा. तर चला भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय.